नमस्कार मंडळी. तर आज आहे बैलपोळा आणि शहरामध्ये बैलपोळा कसा साजरा केला जातो हे आज आपण पाहणार आहे. या ठिकाणी मी सर्व पूजेची तयारी केलेली आहे. हे बैल विकत आणलेले आहेत बघा. इथं पानाचा विडा आहे, पूजेसाठी फुलं वगैरे घेतलेत. यामध्ये हळदी कुंकू आणि गणपतीची मूर्ती इथं घेतलेली आहे मी. आणि बैलाच्या शिंगामध्ये घालण्यासाठी हे कणकेचे असे गोल गोल करून हे केलेलं आहे. हे तळून घेतलेलं आहे मी. चला तर मग आता आपण पूजा करूया. इथे मी रांगोळी काढून घेतलेली आहे. ज्या ठिकाणी पूजा करायची आहे तो भाग मी स्वच्छ झाडून पुसून अगोदरच घेतलेला होता. सुरुवातीला दीप प्रज्वलित केला आणि नंतर पूजेला सुरुवात केली. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीची पूजा करूनच करतो. गणपतीची मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहे, बैलजोडी ठेवणार आहे, त्या ठिकाणी मी सुरुवातीला अशा अक्षता म्हणजे तांदूळ ठेवले आणि त्यावरती हळदी कुंकू वाहिले. नंतर स्वतःही मी हळदी कुंकू लावले. अक्षता ठेवल्या होत्या त्या ठिकाणी बैलजोडी ठेवली आणि गणपतीचीही पूजा केली. सुरुवातीला बैलपोळा हा सण श्रावण महिन्याच्या अमावस्येला केला जातो. त्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते. शेतकरी आणि त्यांच्या कृतज्ञतेचा सण आहे हा. त्या दिवशी बैलांना शेतातील कोणतीही कामे लावली जात नाहीत. सकाळी स्वच्छ धुवून त्यांना त्यांच्या शिंगांना येंगूळ किंवा शिंदोर काही भागात म्हटले जाते तो लावला जातो आणि त्यावर रंगीबेरंगी अशी बेगडाची पाने लावली जातात. पाठीवरती कपडा असतो त्याला झूल म्हणतात. गळ्यात चंगाड्या आणि व्यसन वगैरे त्या दिवशी नवीन असते त्यांना. शेतकरी त्या बैलांना असे कलरने पाठीवरती रंगवले जाते. खूप छान प्रकारे हा सण साजरा केला जातो. मी लहानपणी हा सण साजरा करताना पाहिलेला आहे. या ठिकाणी मी पानांचा विडा ठेवलेला आहे. या ठिकाणी मी पाण्याने त्यांचे पाय ओले करून हळद कुंकू लावलेले आहे पायांना. तसेच डोक्यालाही हळदी कुंकू लावलेले आहे. जे घरातील फुले होती ती फुले इथं ठेवलेली आहेत. आपण हे जर सण नाही साजरा केला तर मुलांनाही कसं समजणार, ही संस्कृती कशी जपली जाणार. त्यासाठी हे घरातल्या घरात का होईना पण हा सण साजरा केला पाहिजे. गावाकडे म्हणजे याची मिरवणूक काढली जाते, हलगी वगैरे आणले जाते. खूप अशी म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्साहात हा सण गावाकडे साजरा केला जातो. पण शहरात आपण घरातल्या घरात का होईना असा सण साजरा केला पाहिजे. जे शिंगामध्ये तो त्याचा मान असतो ते पूजा झाल्यानंतर मी इथं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे. घेतलं तरी चालतं. बैलपोळा हा सण महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्या दिवशी थोडा का होईना पाऊस येतो हे वैशिष्ट्यच आहे पहिल्यापासून. गावात बैलपोळ्याच्या दिवशी त्याची मिरवणूक वगैरे काढली जाते. पण शहरात सुद्धा हा असा उत्साह असतो. घरातल्या घरात का होईना पण त्याची पूजा केली जाते. आता आपली पूजा झालेली आहे. किती छान वाटत आहे पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.